स्वामी समर्थ. 14 जानेवारी रोजी 9:03 सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील आणि या काळात पूजा, स्नान, दान यासारखे शुभ कार्य केले जातं. सकाळी 9:03 सुरू झाल्यानंतर संध्याकाळी 5:46 वाजेपर्यंत हा पुण्यकाळ असेल आणि या काळामध्ये सूर्यदेव धनु राशीतनं बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात. तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी आपण शुभ गोष्टी करायला पाहिजेत. जसं की गंगेत स्नान करायचं, दान, धर्म, पूजा इत्या सगळ्या गोष्टीमुळे साधकाचे भाग्य सुधारते. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर लोक गंगा आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. नंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून गूळ, खिचडी, तीळ, उबदार कपडे या सगळ्या गोष्टींचे दान करून आपल्याला झालेल्या कर्मांचे, पापाचे नाश करतात आणि पुण्यप्राप्ती करण्याचा ते प्रयत्न करतात. ह्या काळामध्ये स्नानाला महत्त्व आहे, तसंच दानाला सुद्धा महत्त्व आहे. स्नान करून साधक दान करू शकतात. धार्मिक परंपरेनुसार आता या भगवान सूर्य मकर राशीतनं उत्तरायणाच्या दिशेने म्हणजेच उत्तर दिशेला प्रस्थान करतात आणि म्हणून ह्या सणाला उत्तरायण असे सुद्धा म्हणतात. ह्या निमित्ताने भगवान सूर्याची तसेच विष्णूची सुद्धा पूजा करतात. ह्या शुभ दिवशी पूजा करणं, स्नान करणं, गरजूंना दान करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. ह्या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व असतं. म्हणून नववधूची सुद्धा पहिली जेव्हा मकर संक्रांत असते त्या दिवशी ती हलव्याचे दागिने घालते, काळी साडी नेसते आणि म्हणून ह्या दिवशीच संक्रांतीच्या दिवशीच फक्त काळा रंग हा शुभ मानला जातो. मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते. देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं हे अशुभ मानलं जातं आणि म्हणून त्या दिवशी तो जो रंग असेल तो रंग इतर स्त्रियांनी नेसायचा नसतो. यावेळेस यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी, लाल, गुलाबी, केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकतात, परंतु साडी कोणती नेसायची नाही. तर यावेळेस देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे आणि त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही आणि त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यासुद्धा घालणं अधिक महत्त्वाचं असतं. लाखेचा चुडा हा शुभ मानला जातो. यंदा हातात लाखेच्या बांगड्या आणि लाखेचा चुडा महिलांनी घालायला हरकत नाही. खास करून सूर्यदेवाच्या नामस्मरणाला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं. आता या संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? काय करावे यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे, स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आणि सूर्यदेवाची मंत्रासहित मनोभावे पूजा केली पाहिजे. तसेच या दिवशी खिचडी, शेंगदाणे, दही, तिळाचे लाडू, उबदार कपडे, पैसे गरीब आणि गरजूंना तुम्ही दान देऊ शकतात. त्याचप्रमाणे ह्या दिवशी धार्मिक कार्यात तुम्ही वेळ जास्तीत जास्त घालवा. ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करा. या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करायचा असतो आणि महिलांना वाण म्हणून सौभाग्याच्या वस्तू या दिल्याने तुमचं सौख्य आणि सौभाग्य दोन्हीही वाढतं. मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणे हे उत्तम मानलं जातं. आता काय करू नये याबद्दल आपण बोलूयात. या दिवशी कांदा, लसूण, मांस, अल्कोहोल हे सगळे तामसी पदार्थ मात्र टाळले पाहिजेत. या दिवशी पतंग उडवताना आपल्यामुळे इतरांचे कोणाचे नुकसान होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे इतरांचा अपमान करणं टाळा, कठोर शब्दांचा वापर करणं टाळा. या दिवशी हिरवीगार झाडं तोडणं टाळा आणि आंघोळीशिवाय अन्न खाऊ नका. आता या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करू नये ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात. काळे कपडे परिधान करू शकता, परंतु त्या कपड्यांचे दान मात्र त्या दिवशी करायची नाही. तसेच सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी पिवळ्या रंगाचे कपडे दान करणं किंवा परिधान करणं शुभ मानले जाते, परंतु मी सांगितल्याप्रमाणे पिवळ्या साडीवरतीच यावेळेस देवी आगमन होणार आहे तिचं, त्याच्यामुळे पिवळी साडी यावेळेस परिधान करायची नाही आहे. काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक जरी मानला असला तरी त्याचे दान केल्यास व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या कपड्यांचे दान करणं, काळ्या रंगाच्या कपड्याचे दान करणं हे अशुभ मानलं जातं. म्हणून ग्रहांच्या अशुभ प्रवाहांना प्रोत्साहन देऊ शकतात या गोष्टी. त्यामुळे या दिवशी काळे कपडे परिधान करू शकतात, परंतु त्याचे दान मात्र करू नका. त्याचप्रमाणे चाकू, सुरी, कात्रीसारख्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचेही दान करू नका.
या दिवशी चाकू, कात्री, नखे यासारख्या धारदार वस्तूंचे दान करणे टाळले पाहिजे, कारण ह्या तीक्ष्ण वस्तू नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे आणि त्यांचं दान केल्यामुळे घरात कलह आणि भांडणं होऊ शकतात. त्याशिवाय या गोष्टींमुळे व्यक्तीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात आणि म्हणून या दिवशी तीक्ष्ण वस्तूंचे दान न करणेच शुभ मानले जाते. तसेच तेलाचे सुद्धा दान या दिवशी करायचे नाही. अजिबात तेलाचे दान करू नये. संक्रांतीच्या दिवशी तेल दान करणं देखील शुभ मानले जात नाही. या दिवशी तेल दान केल्यामुळे व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांना त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं. म्हणून तेल दान केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दिवशी तेलाचे दानसुद्धा न करणेच चांगले आहे. तसेच यावेळेस देवी पिवळी साडी नेसून येत आहे, म्हणून पिवळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे हे सांगितलं. त्याप्रमाणेच पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची दागिने, पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करून मकर संक्रांतीचा हा सण साजरा करता येणार नाही. काळा किंवा हिरवा रंग तुम्ही हा नेसून साजरा करू शकता. यावेळेस येणारी देवी पायस म्हणजेच तांदळाची खीर म्हणजे तिला पायस तिला आवडतं आणि ते ती भक्षण करणार आहे आणि त्यामुळे यावेळेस भोजनामध्ये खीर नसावी असं सुद्धा म्हटलं जातं आहे. त्यामुळे पायसला महत्त्व यावेळेस नाही आहे. आता संक्रांत ही पिवळ्या रंगावर जरी आलेली असेल तरीसुद्धा स्त्रियांनी हळदी कुंकवासाठी हळद वापरायला आणि अंगावरचे सोन्याचे दागिने वापरायला हरकत नाही. कारण बऱ्याच स्त्रियांच्या मनात हा प्रश्न आला की पिवळा रंग वापरायचा नाही म्हणजे मग पिवळे दागिने हे पिवळेच असतात, मग ते घालायचे की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आणि म्हणूनच असं सांगितलं आहे की हळद वापरायला हरकत नाही आणि दागिने वापरायला हरकत नाही, कारण ते त्यांचे सौंदर्य लक्षण आहे. हळद ही मांगल्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक असल्यामुळे आणि सुवर्ण हा धातू शुभ असल्यामुळे ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे काचेचे प्लास्टिकचे दागिने, हारामध्ये गजऱ्यामध्ये पिवळ्या रंगाची फुले आपण वापरायची नाहीत, परंतु दागिने मात्र वापरता येणार आहेत. त्याचप्रमाणे पोशाखासाठी मॅचिंग अशा पिवळ्या रंगाच्या टिकल्यासुद्धा वापरायच्या नाही आहेत. थोडक्यात काय तर संक्रांतीसाठी पिवळा रंग, तांदळाची खीर, मोत्याची आभूषणे हे वर्ज्य करायचे आहे. कारण की येणारी देवी ही कुमारिका असून ती पायस भक्षण करत येणार आहे, पिवळ्या रंगाच्या साडीत येणार आहे आणि मोत्यांच्या आभूषणासह ती येणार आहे आणि म्हणून यावेळेस हे सगळं आपण वर्ज्य करायचं आहे. तर अशा प्रकारे येणारी संक्रांत हे सांगितलेले सगळे नियम पाळून आपण करायचे आहेत. तसं केल्यास आपल्याला शुभ दिवस लाभ होईल आणि सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण आस्वाद घेतला आणि ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या जर नाही केल्या तर ही संक्रांत नक्कीच सर्वांना शुभ जाणार आहे, आनंददायी जाणार आहे. परंतु सांगितलेल्या नियमांचे पालन मात्र करायला हवे आणि त्याप्रमाणेच आपण पालन करून ही संक्रांत आनंदाने साजरी करायची. तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.